नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी एक डोंगरदऱ्यातली गोष्ट घेऊन आलोय. तर ही गोष्ट आहे एका श्रीमंत मुलाची. एक मुलगा भरपूर श्रीमंत घरचा असतो, पण दयाळू पण असतो. तिला देवदेवाचा छंद पण असतो. त्याने काय केलं, दररोजच्या प्रमाणे मंदिरात जायचा, देवाचं दर्शन करायचा आणि तिथून पुढे कामाला लागायचा. एक वेळेस त्याने काय केलं, त्याच्या स्वतःच्या पायाला 5,000चा बूट घेतला. नुसता बूट 5,000चा. आणि तो दररोजच्या प्रमाणे मंदिराकडे निघाला. मंदिरात जात असताना त्याला बूटाची अडचण वाटायला लागली. की आता नेमका बूट हा काही कमी किमतीचा नाही, 5,000चा बूट आहे. हे मंदिरात तर आपण घेऊन जाऊ शकत नाही. तिथे एक भिकारी होता बसलेला. ते भिकाऱ्याला सांगितलं, मी दर्शन करून येईपर्यंत तू या बुटाकडे ध्यान ठेव. भिकारी म्हणला, हो ठीक आहे. त्याने भिकाऱ्याला सांगितलं, हा बूट 5,000चा आहे. भिकारी म्हणला, ठीक आहे, मला काय करायचंय, किती हजाराचा असला तरी. आणि मग त्या भिकाऱ्यापाशी त्याने बूट ठेवला आणि तो दर्शनासाठी गेला देवाकडं. आणि देवाला म्हणाला, देवा, काय दुनिया बनवलीस तू. माझं बरं आहे, माझ्या पायात बूट 5,000चा आहे, ड्रेस 10,000चा आहे, माझं बरं आहे. पण काहीला बघ ना, खाण्यापिण्यावाचून मरायला लागले, घरात भीक मागते तुझ्या. कसं तुला कळत नाही, सगळ्यांना सारखं बनवायला पाहिजे होतंस. अगर जरी नाही सारखं बनवलं तरी पण कमीत कमी पोटापुरतं तरी द्यायला पाहिजे होतं. देव काय बोलला नाही. त्याला वाटलं हे काय देवानं बरोबर केलं नाही, आता मीच काय करतो. दर्शन झालं की मीच त्या भिकाऱ्याला 5,000 रुपये देतो, कारण त्या बिचारा माझा बूट सांभाळतोय आणि त्याचं बी पोटा पाण्याचं काहीतरी होईल. मीच त्या भिकाऱ्याला 5,000 रुपये देतो. दर्शन केलं आणि तो मुलगा चालला बाहेर. बाहेर येऊन पाहतोय तर तिथं बुट्टही नाही आणि भिकारीही नाही, गायब दोन्ही पण. काय म्हणला माणूस आहे. पुन्हा त्याला वाटलं ह्याच्या पायात काही नाही म्हणून लिहिला असेल, जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी असं समजून तो गेला घरी. आणि दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे दर्शन घेतलं आणि चालला. तर त्या ठिकाणी एका जुन्या बुटांचा बाजार होता. एक माणूस जुने बूट चांगले बूट असं म्हणून विकत होता. मग त्यातून त्यानं बघितलं की यात तर माझा पण बूट आहे. त्या विकणाऱ्या बुटावाल्याला म्हणला की हे नेमका बूट तुझ्याकडे आला कसा. तो मला एक भिकारी आलता, मला म्हणला 500 रुपये द्या आणि हे बूट घ्या. मी 500लाच घेतलाय फक्त. मग त्या मुलाला वाटलं फक्त आणि फक्त 500 रुपये द्यानं माझा बूट, 5,000चा बूट 500ला दिला. उगाच देवाने ह्याला भिकारी बनवलं नाही. मीच याला 5,000 देणार होतो, पण यानं चोरी करून 5,000 गमिवले आणि 500 कमिवले. तर मित्रांनो, सांगितली एक मजे के साथ गोष्ट. कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. या गोष्टीतून असं सांगितलं मी तुम्हाला
की चोरी करणारा बरंच काही आपलंही स्वतःच गमवून बसतो. भेटू द्याच्याला, तोपर्यंत नमस्कार.